सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरची त्यांची मालिका. काल आपण बघितलं की सुभाषबाबू आणि गांधीजी यांची भेट होत होती. सुभाषबाबू त्यांना भेटायला गेले होते. मुस्लिम लीगच्या वाढत्या प्रस्तावाबद्दल ते बोलत होते. आता बघूया गांधीजी काय म्हणतायत. सुभाष चंद्रबाबू यांनी दाखवलेल्या भीषण चित्रावर गांधीजी म्हणाले, सुभाष, यातून कसा मार्ग काढावा, कोणती पावलं उचलावी? सुभाषचंद्र म्हणाले, मुस्लिम लीग व्यतिरिक्त सध्या इतर 3 पक्ष सिंध, बंगाल आणि पंजाब या प्रांतात सत्तेवर आहेत. त्यांना जर आपलंसं केलं तर ते हळूहळू राष्ट्रपक्षात सामील होतील. त्यांचा लीगबद्दल विरोधही टिकून राहील. अन्यथा सच्चे मुसलमान लीगकडे आकृष्ट होत आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर एक दिवस या 3ही प्रांतातील सत्ताधीश आपापल्या खुर्च्या वाचवण्यासाठी मुस्लिम लीगला शरण जातील. ही प्रांतिक सरकार आपल्याबरोबर असली ना तर उद्या ब्रिटिश सरकारशी होणाऱ्या घटनेच्या चर्चेमध्ये काँग्रेस अखंड देशासाठी बोलते आहे असं चित्र उभं राहील आणि हे फार महत्त्वाचं आहे. गांधीजींना सुभाषचंद्रांचे विचार पटले. म्हणाले, सुभाष, तुझे प्रयत्न चालू ठेव. गांधींच्या होकाराने सुभाषचंद्रांना आनंद झाला. परंतु इकडे प्रचलित काँग्रेस कार्यकारिणी सुभाषजींच्यावर खार खाऊन टीका करू लागले. ते मद्रासच्या दौऱ्यावर निघाले तोच गांधीजींचं पत्र आलं. त्यात लिहिलं होतं, सध्या मिश्र सरकारच्या वगैरे फंदात तू पडू नकोस. कोणीतरी डोक्यात घणाचं घाव घातल्यासारखे त्याने वाटले. एकदम असं काय घडलं म्हणून त्यांनी चौकशी केली तर बंगालमधील अंतर्गत विरोधी गटाने दावा साधला होता. त्यांनी स्थानिक राजकारण करून उट्ट काढलं होतं. घनश्यामदास बिर्ला, नीलरत्न सरकार आणि मौलाना आझाद यांनी वर्ध्याला जाऊन गांधीजींशी 2-3 दिवस चर्चा केली. सुभाष केलेल्या प्रयत्नांवर गोळा फिरवला होता. या लोकांनी सुभाषचंद्रांवरती सूड उगवण्याच्या नादात राष्ट्रविरोधी केवढा दुष्ट खेळ खेळलेत हे त्यांना कसं कळलं नाही. मोठमोठ्या नेत्यांनी सुभाषचंद्रांच्याबद्दल गांधीजींचे कान भरून त्यांचं मन कलुषित केलं होतं. सुभाषजींनी लिहिलेल्या इंडियन स्ट्रगल या पुस्तकावर हिंदुस्थानात सरकारनं बंदी घातली होती. तरीही भुलाबाईंनी एक प्रत गुपचूप लंडनहून आणली. या पुस्तकात गांधीजींच्या विरुद्ध लिहिलं होतं तेवढ्या भागावर खुणा करून त्यांनी गांधीजींना वाचून दाखवलं. या सर्व प्रकाराने गांधीजींच्या मनातून सुभाषचंद्रांच्याबद्दल फारच नाराजी निर्माण झाली. सुभाषजींना अध्यक्षपदावरून काढायचा विचार केला, पण त्यांना नाराज करू शकत नव्हते, कारण त्यांचं देशप्रेम, महान त्याग ते सगळे जाणून होते. एके रात्री सगळीकडे निजानीज झाली होती. गांधीजी झोपण्याच्या तयारीत असताना दरवाजा खटखटला. कोण? मी वल्लभ. तातडीचं काम आहे. वल्लभभाई पटेल बरोबर मुंबई प्रांताचे गृहमंत्री कन्हैयालाल मुंशी होते. सरदार पटेलांनी खून करताच मुंशींनी एक जाडजूड फाईल गांधीजींच्या हाती दिली. त्यांनी फाईलमध्ये ओझरती नजर टाकली. त्यात टंकलिखित मजकूर, तारा, कात्रणं इत्यादी गुप्त संदेश आणि छायाचित्र असा बराच ऐवज होता. गांधीजी अतिशय बेचैन झाले. त्यांनी मुंशींचे आभार मानले. म्हणाले, सरदार साहेब, मला अंदाज होताच. आझादीच्या आत्यंतिक लालसेने त्यांना ठार आंधळं बनवलं होतं. त्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. गांधीजींनी जवाहरलालजींना बोलावून घेतलं. ते आल्यावर जवाहरलालजींनी त्यांना विचारलं, बापू, असं काय घडलं? आपण एवढे क्रोधिष्ट का झालात? गांधीजी काही उत्तर न देता ती फाईलच त्यांच्या हाती त्यांनी दिली. नेहरू ही फाईल वाचून आश्चर्यचकित झाले. जागतिक प्रदर्शनाच्या निमित्ताने जर्मनीचे प्रतिनिधी मंडळ मुंबईत आले होते. त्यात हिटलरच्या 2 मंत्र्यांचा समावेश होता. त्यांना भेटण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सुभाषचंद्र बोस बेमालूम वेषांतर करून गुपचूप ताजमहाल हॉटेलमध्ये गेले होते. तिथल्या सूटमध्ये जर्मन प्रतिनिधींशी सूटचे दार बंद करून 2 तास गुप्त मसलत केली.
त्यांच्या आत जाण्याची आणि बाहेर येण्याची वेळही टिपली होती. बाहेर निघाल्यावर प्रतिनिधींशी हस्तांदोलन करतानाची छायाचित्रही होती. ही सगळी माहिती ब्रिटिश गुप्तचरांनी मिळवली होती. या सर्व माहितीची फाईल बनवून मुंबईचे गृहमंत्री या नात्यानं मुंशींकडे सादर केली होती. मुंशीजींनी तीच फाईल गांधीजींच्या सुपूर्द केली होती. गांधीजी म्हणाले, जवाहर, एकीकडे आमच्या अहिंसेच्या तत्वानं एक अधिष्ठान प्राप्त केलं. मी कोणत्या तोंडानं जगाला सांगू की आमचा काँग्रेस अध्यक्ष हिटलरच्या एजंटांशी संधान बांधतो आहे म्हणून? राजकारणातील परिस्थिती अतिशय स्फोटक झाली होती. सुभाषजींना कोणातरी मोठ्या व्यक्तीच्या मानसिक आधाराची यावेळी अत्यंत आवश्यकता होती. ते गुरुदेव कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या भेटीला आले. टागोरांना सुभाषवर सतत अन्याय होतो आहे ही कल्पना होतीच. म्हणाले, सुभाष, मी जरी इतक्या दूर राहत असलो तरी तुझ्याबाबतची सर्व माहिती मला आहे. तुझा कारावास, तुझा छळ, कॉर्पोरेशनमधील कार्य, आझादीच्या चळवळी, मरणासन्न अवस्थेत पोचेपर्यंत तुझ्या शरीरावर केलेले प्रहार मला सारं सारं ठाऊक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव. कोणती गुरुदेव? रवींद्रनाथ टागोर म्हणाले, सुभाष, तात्पुरतं अपयश अंतिम पराभव नाही हे तुला उमगलं पाहिजे. म्हणूनच तुझी पावलं डळमळली नाहीत, स्थिर आहेत. हे बंगालच्या सुपुत्रा, देशाची धुरा वाहताना तुला सर्वोत्तम यश मिळू दे. पुढे म्हणाले, 10 दिवसांनी कलकत्त्यात माझ्या विद्यार्थ्यांचा नाट्यप्रयोग आहे. तिथेच तुझा गौरव करायचं योजलं आहे. त्यावेळी करावयाच्या भाषणाची प्रत त्यांनी सुभाषजींना दिली. रात्री कितीतरी वेळ सुभाषजी त्या मजकुरावरून डोळे फिरवत होते. डोळ्यात अश्रू उभे राहिले. शांतिनिकेतनचा निरोप घेतला. त्या भेटीनं त्यांना मोठा आधार, दिलासा मिळाला होता आणि सगळीकडून येणाऱ्या संकटाशी सामना करण्याचं मोठं सामर्थ्य प्राप्त झालं होतं. त्यांच्या मनावरचं मळभ निवळलं होतं. देशाच्या राजकारणात अतिशय उलथापालथ झाली. काँग्रेसच्या 55 वर्षात प्रथमच निवडणुकीला सामोरं जाण्याची वेळ आलेली होती. सुभाषचंद्र यांच्या हेतूबद्दल शंका असल्याचं निवेदन काँग्रेसच्या 6 सदस्यांनी बारडोलीहून प्रसिद्ध केलं. त्या निवेदनावर जवाहरलालजींनी सही केली नव्हती. बाकी ज्येष्ठांच्या सह्या होत्या. निवेदन प्रसिद्ध झालं आणि संपूर्ण देशात खळबळ उडाली. वुडबर्न पार्कच्या राहत्या घरात सुभाषचंद्र निवडणुकीची जोरदार तयारी करीत होते. त्याच वेळी निवडणुकीबरोबरच शरदबाबूंचा पुत्र अशोक याचं लग्न जवळ येत होतं. शरदबाबू काळजीने एक दिवस आपली पत्नी विभावतीस म्हणाले, विभा, ही निवडणूक वाटतं तेवढी सोपी नाही. दिवसेंदिवस सुभाष एकटा पडत चाललाय. असं का व्हावं? शरदबाबू म्हणाले, गांधीजींचे सगळेच अनुयायी वयाने, अनुभवाने, शिक्षणाने खूप मोठे आहेत. प्रत्येकाच्या पाठीशी एक एक प्रांत आहे. ते लोक कर्तृत्ववान असून राजकारणाच्या मुत्सद्दी डावपेचातही तरबेज आहे. सगळीकडून सुभाषची कोंडी झाली आहे. निवडून येण्याची शक्यता फार कमी वाटते. गांधीजींना अध्यक्षपदावर एक कठपुतळी हवी आहे आणि सुभाष कोणाच्या तालावर नाचणारा नाही. निवडणुका आटोपल्या. मतमोजणी झाली आणि रात्री 11 वाजता अलाहाबादच्या मुख्य निवडणूक कार्यालयातून फोन आला. सुभाषचंद्र 200 मतांनी निवडून आले. संपूर्ण देशाचा पाठिंबा सुभाषचंद्रांच्या पाठीशी भक्कम होता. घरातला लग्न सोहळा आणि निवडणूक पार पडली. विभावतींनी पतीला विचारलं, झालं ना मनासारखं? ते म्हणाले, विभा, सुभाषने ही निवडणूक जिंकून फार मोठा गुन्हा केला आहे. म्हणजे? सुभाषने गांधीजींच्या अंगावरचं वस्त्र सोडून काढले. गांधीजींना जर हे अपयश त्यांनी जर स्वतःचं मानलं ना, तर मात्र काळ मोठा कठीण होईल. देशभरातून अभिनंदनाच्या तारा येत होत्या. पण गांधीजी गटांकडून काय प्रतिक्रिया येते याच्या सर्वजण प्रतीक्षेत होते. विजयाचा आनंद एक दिवसही टिकला नाही. दुसऱ्या दिवशी गांधीजींनी आपलं निवेदन प्रसिद्ध करून आपला निषेध व्यक्त केला. म्हणाले,
हा आपला स्वतःचा अपमान आहे असं समजतो आणि कार्यकर्त्यांना इशारा दिला की जे काँग्रेसमधून बाहेर पडतील तेच पक्षाचे सर्वश्रेष्ठ प्रतिनिधी ठरतील. याचा अर्थ सुभाषबाबूंचा विजय महात्म्याला पचला नाही. गांधीजींच्या निवेदनाने, उपरोध आणि चिथावणीने जनता आणि जुने नेतेही बावरल्यासारखे झाले होते. तोच सुभाषबाबूंना कळलं की शांतिनिकेतनमध्ये आपली पुत्री इंदिराबरोबर जवाहरलालजी आले आहे. सुभाषजींना वाटलं जवाहरलालजींच्या भेटीत काहीतरी तोडगा निघेल, शिवाय गुरुदेव रवींद्रनाथ यांचीही भेट होईल. या उद्देशाने सुभाषबाबू शांतिनिकेतनला पोचले. जवाहरलालजींशी बरीच चर्चा झाली, पण निष्पन्न काहीच झालं नाही. प्रश्न सुटलेच नाही. नंतर वृक्षाच्या सावलीत बसलेल्या रवींद्रनाथांना भेटायला सुभाषबाबू गेले. सुभाषनी त्यांना वाकून नमस्कार केला. थोडी चर्चा झाल्यावर रवींद्रनाथांनी त्यांना पुन्हा गांधीजींकडे जायचा सल्ला दिला. त्याचबरोबर हेही सांगितलं की आपल्या स्वाभिमानाला जर धक्का लागत असेल तर उलट पावली परत फिर. सुभाषबाबू वर्ध्यावरून कलकत्त्याला आपल्या घरी उडबन पाकला पोचले ते अंगात भयंकर ताप घेऊनच. त्यांची आई आणि विभाभाबी रात्रंदिवस त्यांच्या उशाशी बसून होत्या. डॉक्टरांनी त्यांना त्रिपुरीच्या बैठकीला जाण्यास सक्त मनाई केली, पण तिकडे त्यांच्याविषयी वेगळ्याच कंड्या पिकत होत्या. सुभाषचंद्रांना अधिवेशनाला तोंड दाखवायची हिंमत नाही, म्हणून आजाराचं सोंग घेऊन बिछानात पडून आहे. डॉक्टर गिल्डरनं सुभाषबाबूंना तपासून सांगितलं की हिज कंडिशन इज अलार्मिंग, केवळ धोकादायक आहे. जवाहरलालजींना त्यांची तब्येत बसून धक्काच बसला. त्यांनी त्यांना जबलपूरच्या हॉस्पिटलमध्ये हलवायचं ठरवल्यावर सुभाषजींनी ठामपणे सांगितलं की काही झालं तरी माझा संदेश दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. शेवटी त्यांच्या हट्टापुढे सर्वजण हतबल झाले. त्यांना निर्णायक समितीच्या मंडपात अक्षरशः उचलून आणले. व्यासपीठावरच रुग्णशय्या मांडली. डोक्याखाली हलक्या 2-3 उश्या ठेवल्या, जेणेकरून ते प्रतिनिधींकडे पाहून बोलू शकतील. आता तिथून म्हणजे व्यासपीठावरून ते काय बोलतायत आणि कसं काय पुढे होतंय ते आपण पुढच्या भागात बघूया मित्रांनो. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे पुनश्च एकदा मनःपूर्वक आभार मानते. उद्या भेटूया पुढच्या भागासह. नमस्कार.